छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी स्वारी. स्वराज्याच्या बळकटीची सुरुवात. तोरणा जिंकला गेला होता, राजगडावर भगवा फडकत होता, पण शिवाजी महाराजांना ठाऊक होते, किल्ला जिंकणे म्हणजे स्वराज्य नव्हे, स्वराज्य म्हणजे लोकांच्या मनात रुजलेला विश्वास. राजगडावरील चिंतन. राजगडाच्या बालेकिल्ल्यावर पहाटेची किरणे पडत होती. दऱ्याखोऱ्यांतून वाहणारा वारा जणू स्वराज्याचा संदेश घेऊन येत होता. महाराज उंच कड्यावर उभे होते, डोळ्यांत तेज, मनात निर्धार. आदिलशाही अजून बलाढ्य होती. आसपासचे अनेक किल्ले आणि ठाणी अजूनही परकीय सत्तेच्या ताब्यात होती. स्वराज्य टिकवायचे असेल तर शत्रूच्या मुळावर घाव घालणे आवश्यक होते. तेव्हाच महाराजांनी दुसऱ्या स्वारीचा निर्णय घेतला. मावळ्यांची जमवाजमव. रात्री राजगडावर मशाली पेटल्या. मावळ्यांची हालचाल वाढली. नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक हे सारे सरदार राजदरबारात जमले. महाराजांनी शांत पण ठाम शब्दांत सांगितले, ही स्वारी धनासाठी नाही, कीर्तीसाठी नाही. ही स्वारी आहे मातीसाठी, माणसासाठी आणि स्वराज्यासाठी. मावळ्यांच्या छातीत आग पेटली. प्रत्येकाने मनोमन शपथ घेतली. डोंगरवाटांनी निघालेली स्वारी. दुसरी स्वारी गुप्त ठेवली गेली. मुख्य मार्ग टाळून सैन्य डोंगरवाटांनी, जंगलांतून पुढे सरकले. पावसाळ्याचे ढग, ओलसर वाटा आणि अंधार, पण मावळ्यांचे पाऊल कधीच डगमगले नाही. रात्री जंगलात मुक्काम होत असे. तलवारी धारदार केल्या जात, धनुष्य, बाण सज्ज ठेवले जात. प्रत्येक सैनिकाला माहिती होते, ही लढाई केवळ शत्रूशी नाही, तर भीतीशीही आहे. अचानक आलेला रणसंग्राम. कोंढाणा पुरंदर परिसरात आदिलशाही चौक्या मजबूत होत्या. शत्रू निर्धास्त होता. त्याला शिवाजी महाराज इतक्या लवकर दुसरी स्वारी करतील याची कल्पनाही नव्हती. अमावस्येची रात्र होती. आकाश ढगांनी भरलेले. अचानक हर हर महादेव चा गजर दुमदुमला. मावळ्यांनी विजेसारखा हल्ला चढवला. तलवारी चमकल्या, भाले झेपावले. शत्रू गोंधळून गेला. काही वेळातच आदिलशाही फौजा पळू लागल्या. ठाणी स्वराज्यात सामील. अनेक मोक्याची ठाणी स्वराज्यात आली. काही किल्लेदारांनी युद्ध न करता माघार घेतली. गावकऱ्यांनी महाराजांचे स्वागत पाण्याच्या घागरी, ओव्या आणि अश्रूंनी केले. एका वृद्ध शेतकऱ्याने महाराजांना म्हटले, राजे, आज पहिल्यांदाच आमच्या मुलांना भीती वाटत नाही. हे शब्द महाराजांच्या मनात कोरले गेले. स्वारीचा परिणाम. दुसरी स्वारी म्हणजे केवळ भूभाग वाढ नव्हता, ती होती मावळ्यांच्या मनातील भीतीचा अंत, स्वराज्याच्या कल्पनेला मिळालेली शक्ती, शत्रूंना दिलेला इशारा आणि भविष्यातील महान मोहिमांची नांदी. महाराजांचा निर्धार. राजगडावर परतताना महाराज म्हणाले, आज आपण किल्ले जिंकले, उद्या संपूर्ण मावळ जिंकू आणि एक दिवस अख्खा महाराष्ट्र स्वराज्याचा होईल. तो दिवस फार दूर नव्हता.